हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला, आज आपण गरमी स्पेशल खिचडी बनवणार आहोत, जी गरमीमध्ये तुम्हाला खावीशी वाटे. एकदम युनिक पद्धतीची रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर आपण 1 वाटी राईस घेतला आहे, त्याच्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि आपल्याला हे दोघं भिजवत घालायचे आहेत जवळजवळ अर्धा तास, म्हणजे आपली खिचडी एकदम सॉफ्ट आणि मऊ होईल. त्यानंतर मी घेतले शिमला मिर्च, कॅरट, कांदा, दुधी भोपळा, बटाटा आणि कॅरट. तर आपल्याला हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि बारीक ग्रेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता घेतले जे डाळ आणि तांदूळ आपण भिजवत घातलेले ते मी कुकरमध्ये ॲड केले आहेत आणि त्याच्यात 2 ग्लास पाणी अजून ॲड केलं आहे, जेणेकरून आपली खिचडी एकदम सॉफ्ट होईल आणि मस्त टेस्टी लागेल. आणि त्याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च, परत बटाटा आणि कॅरट, आणि जो आपण दुधी भोपळा बारीक चिरलेला होता तो. दुधी भोपळा पण शरीराला थंडावा देतो. आणि त्यानंतर टोमॅटो आणि थोडी हळद, टेस्टनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ मिक्स करून आपल्याला ते 2 शिट्टी लावून आपल्याला खिचडी शिजवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण मस्त आता त्याच्यात थोडंसं घी सोडायचं आहे आणि मग कुकरचं झाकण लावून शिट्टी घालायची आपल्याला. त्यानंतर आपण फोडणीसाठी तयारी करून घेऊया. मसाला घेतला आहे, रेड चिली पावडर, धनियाची जिरा पावडर, कढीपत्ता, कोथिंबीर, पनीर आणि छास. मेन छास हे या खिचडीची मेन इन्ग्रेडियंट आहे, म्हणजे जे आहे ते आपण घालणार आहोत, छास ते. त्यानंतर आपली आता खिचडी मस्त शिजलेली, सॉफ्ट झालेली आहे. आपण चेक करून पाहिजे आणि वा वा, मस्त मऊसूत खिचडी अशी लसलशीत झालेली आहे. तर त्याच्यात आपण आता कोथिंबीर ॲड करणार आहोत, आधी बारीक चिरलेली. त्यानंतर पनीर ॲड केलेलं आहे आपण, जे बारीक चिरून ठेवलेलं पनीर. आणि त्यानंतर मेन छास घातलेलं आहे आपण, म्हणजे ताक घातलेलं आहे आणि ते आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता गरमीमध्ये ताक आणि ते सगळे इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्या शरीराला एकदम थंड ठेवतात, म्हणून आपण ही खिचडी म्हणजे एक युनिक स्टाईलची खिचडी आहे. आणि त्याच्यात आपण आता तडका देणार आहोत. त्याच्यासाठी तडक्यासाठी घेणार आहोत एका पॅनमध्ये घी, मोहरी टाकलेली आपण एकदम कडकडीत तेल झाल्यावर, कढीपत्ता, जिरा आणि मिरची आणि रेड चिली पावडर ॲड केली आणि धनी जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला टेस्टसाठी, जास्त नाही पण थोडासा. तर अशा प्रकारे मस्त फोडणी घातली आपली खिचडीवरती, मऊसूत खिचडीवरती, आणि मस्त आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे. ती खिचडी खूप युनिक आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि ही अशा पद्धतीची खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना. तर अशा एन्जॉय करा आता खिचडी आणि मला सांगा कशी झाली होती, कॉमेंट्स करा. तर चला, गरमागरम खिचडी आपली तयार आहे. सो बाय बाय गाईज.